पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. इस्रोने दुसरी गगनयान हवाई ड्रॉप चाचणी कुठे पार पाडली आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा इथे. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 12 एप्रिलला. प्रश्न 3, अनंत अंबानी यांनी नुकतीच वंतारा युनिव्हर्सिटी कोठे सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे जामनगर इथे. प्रश्न 4 पाहूया. संरक्षण मंत्रालयाने रणसंवाद 2026 या शीर्षकाचा त्रिसेवा परिसंवाद कोणत्या शहरात आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू या शहरामध्ये. प्रश्न 5, मखाना ज्याला फॉक्स नट्स असेही म्हणतात याचे प्रमुख उत्पादक कोणते राज्य आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य. प्रश्न 6, 25वी अखिल भारतीय जल क्रीडा गट स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. उत्तराखंड राज्याची स्थापना झालेली आहे 9 नोव्हेंबर 2000 ला. राजधानी आहे देहरादून व मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी हे आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने भारताचा पहिला चालक विरहित पॉड टॅक्सी प्रकल्प सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 ला व राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 8, अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नबील फहमी यांची. प्रश्न 9, गगनयान मोहीम अंतराळ वीरांना परत आणण्यासाठीची दुसरी एआय ड्रॉप चाचणी कोणत्या ठिकाणी यशस्वी पार पाडण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 10 पाहूया. IDPIC ने कोणाची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे के सत्यनारायण राजू यांची. प्रश्न 11, इंद्रावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 12, भारत आणि इतर कोणत्या देशाने पुन्हा सांगच्छू 2 शुल्क प्रोटोकॉल वर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे भूटान आणि भारत या देशाने. प्रश्न 13 पाहूया. ऑपरेशन हिमसेतू कोणत्या राज्यात भारतीय लष्कराद्वारे राबवण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. सिक्कीम राज्याची स्थापना झाली आहे 16 मे 1975 ला. राजधानी आहे गंगटोक. मुख्यमंत्री आहेत प्रेम सिंग तमांग हे व राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 14, भारताचे सर्वात मोठे वाहन निर्यात केंद्र म्हणून कोणत्या बंदराने विक्रम प्रस्थापित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंद्रा पोर्टने. प्रश्न 15, साफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशने. प्रश्न 16 पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे प्रीती सरन यांची. प्रश्न 17, वेव्स OTT प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रसार भारतीने. प्रश्न 18, संशोधकांनी 6000 वर्षाचा कालखंड व्यापणारी 200 स्थळे कोठे शोधून काढली आहेत? तर त्याचं उत्तर आहे मिस्र इजिप्त इथे. प्रश्न 19 पाहूया. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन परिषदेचे उद्घाटन कोठे झाले? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 20, IPL 2026 मध्ये पहिला शतक करणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे संजू सॅमसन. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.